नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 फेब्रुवारी 2024। तर आजच्या दिवशी आपण 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी अशा 2 दिवसाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, शांतता प्रयास 4 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ। शांतता प्रयास 4 ठिकाण आहे नेपाळ। कालावधी आहे 20 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024। आवृत्ती कितवी आहे? तर ही आवृत्ती आहे 4थी। या लष्करी सरावाचा उद्देश काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे? तर नेपाळची शांतता राखण्याच्या कार्यात कार्यक्षमता दाखवणे। इनिशिएटिव्हच्या मदतीने हा सराव आयोजित केला जात आहे। 2000 मध्ये नेपाळने शांती प्रयास या बहु प्लॅटून प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते। बहुराष्ट्रीय लष्करी सराव हा शांतता प्रयास 4 हा UN शांतता अभियानात सक्रियपणे सहभागी असलेल्या 19 देशांच्या सैन्याने आयोजित केला आहे। रणनीतिक पातळीवरील फील्ड ट्रेनिंग इव्हेंट आणि क्रिटिकल एनेबल आणि कॅपेबिलिटी इन्हान्समेंट हे या सरावाचे प्रमुख कार्यक्रम आहेत। तर कोठे आयोजित करण्यात आलेला आहे शांतता प्रयास 4? नेपाळ या ठिकाणी। कालावधी आहे 20 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 आणि आवृत्ती कितवी आहे? तर 4थी आवृत्ती आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे T-15। तर T-50 हा जो पूल आहे किंवा वाहतूक बोगदा आहे तो कोठे आहे? तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक वरती हा बोगदा आहे। नाव काय आहे या बोगदाचे? तर T-50। तर फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक वरील T-50 या देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे उद्घाटन केले। या बोगद्याची लांबी 12.77 किलोमीटर आहे। हा बोगदा खारी खंबर विभागामध्ये येतो। तर फेब्रुवारी 2024 मध्ये लिंक वरील कोणत्या T-50 या देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे? तर देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे नाव काय आहे? तर T-50। नेक्स्ट आहे, भारत सरकारने अंतराळ क्षेत्रात किती टक्के FDI मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 100%। फेब्रुवारी 2024 मध्ये अंतराळ क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या थेट परकीय गुंतवणूक धोरणातील दुरुस्तीला केंद्राने मान्यता दिली आहे। तर या दुरुस्तीचा उद्देश काय आहे? तर भारतीय अंतराळ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे। परकीय थेट गुंतवणूक ही एका देशातून दुसऱ्या देशात कंपनीने केलेली गुंतवणूक असते। तर थेट परकीय गुंतवणूक धोरणातील ज्या दुरुस्ती आहेत ते कोणत्या आहेत बघूया। स्वयंचलित मार्गांतर्गत 74% पर्यंत परवानगी। यामध्ये बघा, उपग्रह उत्पादन आणि ऑपरेशन, सॅटेलाइट डेटा उत्पादने, ग्राउंड सेगमेंट आणि वापरकर्ता विभाग यामध्ये 74% FDI ला परमिशन दिलेली आहे। स्वयंचलित मार्गांतर्गत 49% पर्यंत परवानगी। यामध्ये बघा, प्रक्षेपण वाहने आणि संबंधित प्रणाली किंवा उपप्रणाली, अंतराळयान प्रक्षेपित करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी स्पेस पोर्टची निर्मिती यामध्ये 49% परवानगी देण्यात आलेली आहे। तर स्वयंचलित मार्गांतर्गत 100% पर्यंत परवानगी कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आलेली आहे? तर उपग्रह, ग्राउंड सेगमेंट आणि वापरकर्ता विभागासाठी घटक आणि प्रणाली उपप्रणालींचे उत्पादन यामध्ये 100% FDI ला परमिशन देण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हिलियर दे ला लिजियन डी ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शशी थरूर। फेब्रुवारी 2024 मध्ये शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे। शशी थरूर यांना फ्रान्सचे शेव्हिलियर दे ला लिजियन दे ऑनर या पुरस्काराने सन्मानित केले आहे। शेव्हिलियर दे ला लिजियन दे ऑनर यालाच नाइट ऑफ द लिजन ऑफ ऑनर असेही म्हटले जाते। दुसरे नाव काय आहे या पुरस्काराला? तर नाइट ऑफ द लिजन ऑफ ऑनर। आणि हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या देशाचा आहे? तर फ्रान्स या देशाचा पुरस्कार आहे। आणि हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर शशी थरूर यांना देण्यात आलेला आहे। ऑगस्ट 2022 मध्येच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती, परंतु पुरस्कार फेब्रुवारी 2024 मध्ये देण्यात आलेला आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की हा पुरस्कार त्यांना ऑगस्ट 2000 मध्येच जाहीर झालेला होता, परंतु तो त्यांना कधी देण्यात आलेला आहे? तर फेब्रुवारी 2024 मध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। शशी थरूर हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। 2009 पासून ते केरळमधील तिरुवनंतपुरमचे खासदार म्हणून काम करत आहेत। ते केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत। त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ग्लोबल लीडर ऑफ टुमॉरो म्हणून सन्मानित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATM चे अनावरण कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे चंदीगड।
फेब्रुवारी 2024 मध्ये चंदीगडमध्ये उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMचे अनावरण करण्यात आले आहे। याची सुरुवात CITCO म्हणजे चंदीगड इंडस्ट्रियल अँड टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुखना तलावाजवळ केली आहे। डॉक्टर रोहित शेखर शर्मा या आयनमेट्रिक्स ग्रुप 1 कंपनीचे संस्थापक आणि CEO यांचे नेतृत्व करत आहेत। या प्रकल्पाचे नेतृत्व कोण करत आहेत? तर डॉक्टर रोहित शेखर शर्मा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम। फेब्रुवारी 2024 मध्ये NTPC ग्रीन एनर्जीने भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आंध्र प्रदेश इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सोबत करार केलेला आहे। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधील अच्युतापुरम मंडलातील पुदिमडका येथे 1200 एकर जमिनीवर हा प्लांट बांधण्यात येणार आहे। या अंतर्गत दररोज 1200 टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे। तर बघा, भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। आणि हा प्रकल्प कोण सुरू करत आहे? तर NTPC ग्रीन एनर्जीने यासाठी ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे? तर आंध्र प्रदेश इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सोबत। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होणारा 119वा देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे माल्टा। 19 फेब्रुवारी 2024 रोजी माल्टा हा आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होणारा 119वा देश बनला आहे। माल्टाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्थायी सचिव ख्रिस्तोफर कटझर यांनी ISA फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली। 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस फ्रान्स येथे COP21 मध्ये भारत आणि फ्रान्सने संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केली होती। याचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे। सौर ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर करून पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बाबर आझम। पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम T20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे। बाबरने क्रिस गेल आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे। त्याने केवळ 271 डावात हा पराक्रम केला आहे। त्याने विराट कोहली आणि क्रिस गेल यांनी 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 299 डाव आणि 285 डाव घेतले होते। म्हणजेच विराट कोहलीने 299 डावांमध्ये केले होते आणि क्रिस गेलने 285 डावांमध्ये 10,000 धावा पूर्ण केलेल्या होते। तर बाबर आझमने या 10,000 धावा 271 डावांमध्येच पूर्ण केलेल्या आहेत। T20 मध्ये 10,000 धावा करणारा बाबर आझम हा 13वा फलंदाज ठरला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच इंडूस एक्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। इंडूस एक्स शिखर परिषद ठिकाण होते नवी दिल्ली। कालावधी होता 20 ते 21 फेब्रुवारी 2024। उद्देश होता युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील धोरणात्मक तांत्रिक युती आणि संरक्षण उद्योगातील सहकार्याला चालना देणे। US इंडिया बिझनेस कौन्सिल आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्याने हे संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण विभाग युनायटेड स्टेट्स अंतर्गत इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्सद्वारे आयोजित केले जाते। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावरती असताना जून 2023 मध्ये इंडूस एक्स शिखर परिषद सुरू झाली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दप्तर विरहित शाळा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। फेब्रुवारी 2024 मध्ये दप्तर विरहित शाळा हा उपक्रम मध्य प्रदेश राज्यात सुरू करण्यात आला आहे। या अंतर्गत मध्य प्रदेशातील 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांमध्ये आठवड्यातून एकदा नो बॅग डे असणार आहे। म्हणजेच आठवड्यातील एक दिवस विना दप्तर शाळेत जाता येणार आहे। इयत्ता 1ली ते 2रीच्या मुलांना गृहपाठ दिला जाणार नाही। नवीन शैक्षणिक सत्रापासून नो स्कूल बॅग धोरणाचे पालन केले जाणार आहे। या धोरणांतर्गत इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तराचे वजन 1.6 ते 2.2 किलोपेक्षा जास्त आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2.5 ते 4.5 किलोपेक्षा जास्त नसावे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे शाहरुख खान। दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 मध्ये 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत। सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला जवान। सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शाहरुख खान, याला जवान या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी, हिला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या पिक्चरमधील भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संदीप रेड्डी बंगा, ॲनिमल। समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल। समीक्षक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ॲटली कुमार, जवान। आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीज फर्जी।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव समंका सरलमा जतारा आदिवासी उत्सव कोठे सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव समंका सरलमा जतारा आदिवासी उत्सव तेलंगणामध्ये सुरू झाला आहे. तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील मेदाराम येथे सुरू झाला आहे. यालाच मेदाराम उत्सव असे म्हटले जाते. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 1 कोटी भाविक मेदारामला भेट देतील अशी अपेक्षा आहे. मेदाराम जटारा अन्यायी कायद्याविरुद्ध आई आणि मुलगी म्हणजे समक्का आणि सरलाम्मा यांच्या लढ्याचे स्मरण करते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि झारखंडच्या काही भागातून आदिवासी या जत्रा साजरी करण्यासाठी या उत्सवात येतात. 1998 मध्ये हा जटारा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे, केंद्र सरकारने महिला सुरक्षा योजना कधीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2025-26 पर्यंत. फेब्रुवारी 2024 मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा गृह मंत्रालयाचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला आहे. ही योजना 2021-22 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता ते 2025-26 पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीसाठी 1180 कोटी रुपयांच्या खर्चासह ही योजना वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकार पुणे, चंदीगड, कोलकाता, दिल्ली, कामरूप आणि भोपाळ येथे 6 सायबर फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, SBM बँक इंडियाचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आशिष विजयकर. फेब्रुवारी 2024 मध्ये स्टेट बँक ऑफ मॉरिशसची उपकंपनी असलेल्या SBM बँक इंडियाने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिष विजयकर यांची नियुक्ती केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वोच्च गोठलेले तलाव मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे लडाख. फेब्रुवारी 2024 मध्ये लडाखमधील पँगॉन्ग त्सो येथे वर्ल्ड्स हायेस्ट फ्रोझन लेक मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. हिमालयातील हिमनद्या वितळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लडाखच्या पेंगॉंग लेक मॅरेथॉनमध्ये 7 देशातील सुमारे 120 धावपटू सहभागी झाले आहेत. मॅरेथॉन शर्यतीला थेस्ट्रॉन असे नाव देण्यात आले, म्हणजेच गोठलेल्या तलावावरील ही शेवटची शर्यत असू शकते. केंद्राच्या व्हायब्रेट विलेज प्रोग्रामचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 प्रकारात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा सचिव रवींद्र कुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच विशेष अधिवेशनामध्ये मराठ्यांना किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 10%. नुकतेच महाराष्ट्र विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार मराठ्यांना 10% आरक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग 2017 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती EMG गायकवाड हे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील वाढवण बंदरासाठी मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पालघर. फेब्रुवारी 2024 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पालघरमधील महाराष्ट्राच्या वाढवण बंदरासाठी पर्यावरण मंजुरीलाही मान्यता दिली आहे. वाढवण बंदर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील एक सहयोगी प्रयत्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारने अलीकडेच भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाचा 4था टप्पा औपचारिकपणे कोणत्या देशात सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. फेब्रुवारी 2024 मध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्याचे भारत रंकाळ प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये श्रीलंकेतील वृक्षारोपण क्षेत्रातील कामगारांसाठी भारतीय अनुदानांतर्गत 10,000 घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ICICI बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रदीप कुमार सिन्हा. ICICI बँकेने प्रदीप कुमार सिन्हा यांची अतिरिक्त संचालक तसेच अर्धवेळ अध्यक्ष म्हणून 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. प्रदीप कुमार सिन्हा हे GC चतुर्वेदी यांची जागा घेतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील पहिले कासव संवर्धन राखीव कोणत्या नदीकाठी स्थापन केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सरजू नदी. उत्तर प्रदेश सरजू नदीत पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील वन विभाग टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स फाउंडेशन इंडियाच्या सहकार्याने कासव संवर्धन प्रकल्प सुरू करत आहे. घागरा नदीची उपनदी असलेल्या सरजू नदीच्या काठी कासव संवर्धन राखीव स्थापन करणे हे याचे उद्दिष्ट आहे. सरजू नदीचा 2 किलोमीटरचा भाग आरक्षित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. हे वनस्पती, पक्षी, मासे आणि पाण्यातील सापांच्या प्रजातींनी समृद्ध आहे. सरजू ही भारतातील एकमेव नदी आहे जिथे कासवांच्या 9 प्रजाती आढळतात.
यापैकी 8 वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये सूचीबद्ध आहेत. केवळ कासवांचेच नव्हे तर माशांच्या 30 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 50 प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी 10 वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी व्यवस्थापन योजना लागू करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रस्ता नेटवर्क असणारा देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. अमेरिकेनंतर भारत देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रस्ता नेटवर्क असणारा देश बनला आहे. गेल्या 9 वर्षात भारताने 50,000 किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्ग बांधून चीनला मागे टाकले आहे. भारतात 63 लाख किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे आहे. राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कची एकूण लांबी 1,44,000 किलोमीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, AI चॅटबॉट हनुमान कोणत्या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ChatGPT प्रमाणे AI चॅटबॉट हनुमान लॉन्च करणार आहे. कंपनी यासाठी 8 संलग्न विद्यापीठांसोबत काम करत आहे, ज्याचे नाव भारत GPT ग्रुप आहे. तर या ग्रुपांतर्गत हनुमान हा AI लॉन्च करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीम शिखर आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नीम शिखर आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा 2024. ठिकाण आहे नवी दिल्ली. कालावधी 19 ते 20 फेब्रुवारी 2024. थीम होती शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरणासाठी कडुलिंब. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कृषी, आरोग्य सेवा आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये कडुलिंबाचे बहुआयामी उपयोग प्रदर्शित करणे हा आहे. नीम समिट आणि जागतिक कडुनिंब व्यापार मेळा हा ICAR म्हणजे केंद्रीय कृषी वनीकरण संशोधन संस्था, झाशी आणि विविध भागधारक यांच्यातील एक सहयोगी प्रयत्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँक ऑफ इंडियाचे अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे MR कुमार. फेब्रुवारी 2024 मध्ये LICचे माजी अध्यक्ष MR कुमार यांची बँक ऑफ इंडियाचे अर्धवेळ अशासकीय संचालक आणि गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रीनिवासन श्रीधर यांची इंडियन ओव्हरसीज बँकेच्या मंडळाचे अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरमुदम कृष्ण कुमार यांना युको बँकेचे अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमीन सयामी यांचे निधन झाले ते कोण होते? तर ते होते रेडिओ निवेदक. फेब्रुवारी 2024 मध्ये रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या वयाच्या 91व्या वर्षी मुंबईत निधन झाले. अमीन सयानी यांनी 1952 ते 1994 या काळात गीतमाला हा रेडिओ शो होस्ट केला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इंग्रजी भाषेतील प्रसारक म्हणून केली आणि नंतर हिंदीमध्ये पदार्पण केले. आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 54,000हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि जाहिराती आणि जिंगल्ससाठी 19,000 व्हॉइस ओव्हर तयार केले आणि सादर केले. त्यांना इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझिंग कडून सुवर्ण पदक देण्यात आले 1991 मध्ये. 1992 मध्ये पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड, लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्स, लूप फेडरेशन ऑफ ICC द्वारे लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड 2006 मध्ये, हिंदी भवन नवी दिल्लीकडून हिंदी रत्न पुरस्कार 2007 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रायसीना संवादाची 9वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील रायसीना डायलॉगच्या 9व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे होते ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस. 2024ची थीम होती चतुरंग संघर्ष स्पर्धा सहयोग निर्मिती. रायसीना संवाद हा जगातील कठीण समस्यांना तोंड देण्यासाठी आयोजित केला जातो. हे 2016 पासून दरवर्षी आयोजित केले जात आहे. हे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनद्वारे आयोजित केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कोणासोबत संयुक्त उपक्रम सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे आयुष मंत्रालय. 21 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी आयुर्वेद आणि आयुर्वेद हस्तक्षेपाद्वारे आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापनाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सुरू केला. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी आयुष मंत्रालयासोबत हा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाचा 20,000हून अधिक आदिवासी लोकांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील 14 राज्यांमध्ये ओळखल्या गेलेल्या 55 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 12वी मध्ये नोंदणी केलेल्या 10 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कव्हर करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये ॲनिमिया, हिमोग्लोबिनोपॅथी, कुपोषण आणि क्षयरोगावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना.
फेब्रुवारी 2024 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ सुरू केले आहे। देशांदरम्यान ज्ञान आणि डिजिटल उत्पादने सामायिक करण्यासाठी हे डिजिटल आरोग्य मंच आहे। 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षांच्या काळात यावर सहमती झाली होती। ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ हे नेटवर्कचे नेटवर्क असणार आहे। यात 4 घटक असतील: देशांची गरज ट्रॅकर, कंट्री रिसोर्स पोर्टल, ट्रान्सफॉर्मेशन टूलबॉक्स आणि नॉलेज एक्सचेंज। हा उपक्रम डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यात मदत करेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।